नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सुधीर मुळे यांची सेंट% ही कादंबरी आणि आज भाग 11वा. सुनीलाचा खून झाल्याची शंका इन्स्पेक्टर कुलकर्णींनी व्यक्त केल्यापासून रमण भयंकर अपसेट झाला होता. दुकानात त्याचं लक्षच लागत नव्हतं. दुकानाची जबाबदारी बाबूरावावर टाकून त्यांनी दुकानात जायचंच सोडून दिलं होतं. सुनीलाचा मृत्यू झाल्यापासून तो दुकानाकडे फिरकलाच नव्हता. स्वतःचं मन मोकळं करण्यासाठी कोणी जवळचं नातेवाईक किंवा जवळचा असा मित्रही नव्हता त्याच्याकडे. मनात सगळं तसंच दाटून होतं. त्यामुळेच जेकब त्याच्याकडे त्याला मदत करण्यासाठी आला होता तेव्हा त्याला बरं वाटलं होतं. जेकबनं यापूर्वी आपल्याला धमक्या दिल्या, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. सुनीला मेल्यानंतरच्या काही क्षणातच आपल्याला ब्लॅकमेल करून त्याने आपल्याकडनं पैसे उकळले, मायाबरोबर संबंध ठेवले. हे सगळं विसरून गेला होता तो. जेकबनं त्याला सहानुभूती दाखवली होती. कसलाही संबंध नसताना सुनीलाच्या मृत्यूसंबंधात त्याला मदत करायला आला होता तो. आणि हे सगळं बघून त्याच्या मनात जेकबबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता. आपल्याला कोणी मदत केली तर तो जेकबच असेल ह्याविषयी आता त्याच्या मनात शंका नव्हती. मात्र जेकबला त्याची स्वतःची कामं होतीच की. स्वतःचा काळा का असेना पण व्यवसाय होता. 24 तास रमणला कंपनी देऊ शकत नव्हता तो. घरात बसून रमणही कंटाळला होता. मन रमवण्यासाठी बाहेर पडला आणि आपसूक त्याची पावलं हाईड अँड सिप बारकडे वळली. हाईड अँड सिप हा बार इतर बारपेक्षा वेगळा होता. नावापासूनच त्याच्या वेगळेपणाची सुरुवात होत होती. मराठीत जर या बारच्या नावाचं भाषांतर केलं असतं तर ते लपा आणि प्या असं झालं असतं. या बारचं वैशिष्ट्यच होतं ते. विवाहित पुरुष, विशेष स्टेटस असलेले प्रतिष्ठित लोक, कॉलेज गोईंग तरुण, इव्हन काही महिलासुद्धा या बारमध्ये यायच्या. आत शिरताना आणि बाहेर पडताना तुम्ही कोणाला दिसणार नाही अशी व्यवस्था होती त्या बारमध्ये. इतकंच काय, पण आतसुद्धा कोणाच्या नजरेत न पडता पीत बसायची सोय केलेली होती. रमण हाईड अँड सिपमध्ये शिरला. दरवानानं त्याला आदबीनं सॅल्यूट ठोकला. खरं तर रमणला काही लपून छपून प्यायची गरज नव्हती. मात्र एखाद्या शांत ठिकाणी बसायची इच्छा होती त्याला. दरवानानं केलेल्या सॅल्यूटकडे दुर्लक्ष करत रमण आत शिरला. एखाद्या केबिनमध्ये शिरण्याऐवजी तो थेट काउंटरवर गेला. इथले सर्वंट त्याच्या चांगल्या परिचयाचे होते. काउंटरवर असलेल्या अटेंडंटनं हसून त्याचं स्वागत केलं. काउंटर समोरच्या उंच स्टूलावर तो बसला. सहज चाळा म्हणून त्याची नजर बारमध्ये सगळीकडे फिरत होती. इतर बारमध्ये असतो तसा अंधुक प्रकाश तिथेही होताच. ज्यांना प्रायव्हसी हवी असेल त्यांच्यासाठी केबिन्स होत्या. ज्यांना प्रायव्हसी नसली तरी चालत असेल त्यांना काउंटरवर बसता येत होतं. इतक्यात आत शिरणाऱ्या 2 व्यक्तींवर रमणची भिरभिरणारी नजर पडली आणि रमण चमकला. त्यातल्या एका माणसाला तो ओळखत होता, मात्र त्याच्याबरोबरची दुसरी व्यक्ती कोण ते त्याला माहीत नव्हतं. आज शिरणाऱ्या त्या दोघांचा त्याची नजर पाठलाग करायला लागली. ते दोघंही एका केबिनमध्ये शिरले आणि रमण आपल्या जागेवरनं उठला. ते दोघं ज्या केबिनमध्ये शिरले होते त्या केबिनजवळ तो आला. केबिनच्या दाराला एक पातळ पडदा लावला होता. रमण केबिनच्या दाराशी लपून उभा राहिला. पडद्यामध्ये थोडीफार फट असल्यामुळे त्याला आत बसलेले दोघंही दिसत होते. अंधुक प्रकाशामुळे त्यांच्या आकृत्या स्पष्ट दिसत नसल्या तरी रमणला आता गरज नव्हती त्याची. आत शिरतानाच त्यांनी त्या दोघांमधलं एकाला ओळखलं होतं. बाबूराव होता तो. बाबूरावला बारमध्ये बघून त्याला धक्काच बसला होता. कारण त्याच्या माहितीनुसार बाबूराव पीत नव्हता कधी. उलट रमणलाच तो अनेक वेळा न पिण्याविषयी उपदेश करायचा, पिण्याचे दुष्परिणाम सांगायच्या. असा बाबूराव बारमध्ये आलेला बघून रमणला नवल वाटलं, कुतूहल वाटलं आणि म्हणून तो लपून त्या दोघांचं निरीक्षण करत होता. दोघं आपापसात हळू आवाजात बोलत होते, मात्र जवळच उभा असल्यामुळे रमणला त्यांचा शब्द ऐकायला येत होता. पण बाबूराव, तू तुझा शब्द पाळला नाही बरं का.
दुसरा माणूस म्हणाला, त्याच्या शब्दात नाराजी होती. मी तरी काय करणार? बाबूराव त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाला, मला संधीच नाही मिळाली, त्यापूर्वीच झालं सगळं ते. अरे पण याला काही अर्थ आहे का? मी काय म्हणतोय ऐका ना. मी संधीच्या शोधात आहे, तुम्ही काळजी करू नका. अरे पण कधी? घाई करून चालत नाही हो अशा गोष्टींमध्ये. बाबूराव परत समजूत घालत होता त्याची. अरे पण तुझा प्लॅन शुअर शॉट आहे ना, नाहीतरी काहीतरी घोळ असायचा. तूही पकडला जायचास, तुझ्या पाठोपाठ माझा नंबर लागायचा. रमणचं कुतूहल आता जास्तच वाढलं. आत्तापर्यंत तो बाबूरावला अगदी साधा बोळा समजायचा. तोच बाबूराव कसल्या तरी प्लॅनच्या गोष्टी करतोय हे बघून त्याला नवल वाटलं. तो आता जास्त काळजीपूर्वक कानात प्राण गोळा करून त्यांचं बोलणं ऐकायला लागला. नाही ती काळजी सोडाव तुम्ही. बाबूराव टूथपिकनं दात कोरत बेफिकीरपणे म्हणाला. पण कसं जमवशील गाड्या तू हे? दुसऱ्या माणसानं अधीरपणे विचारलं. योगायोग म्हणीन मी त्याला. बाबूराव सावरून बसला. त्या दिवशी मी तिला फोनवर कोणाशी तरी बोलत असताना बघितलं. मी बाजूलाच आहे हे माहिती नव्हतं तिला. त्यामुळे ती मोकळेपणानं फोनवरनं बोलत होती. तिचा शब्दनशब्द मला स्पष्ट ऐकू येत होता. बाबूराव सांगत होता. त्याच्यासोबतचा माणूस लक्ष देऊन ऐकत होता. केबिनच्या दाराला चिकटून उभा असलेला रमणसुद्धा कान एकवटून बाबूरावचं बोलणं ऐकत होता. बाबूराव बोलतच होता. तर ती पलीकडच्या माणसाला सांगत होती, आपण चेंडूवालाकडनं औषध घेतलं तेव्हा चुकून माझ्या पर्समध्ये ते माझ्याबरोबर आलं. येऊन घेऊन जा म्हणून तिने त्या माणसाला सांगितलं. त्या माणसाने तिला पुन्हा शंका विचारली असावी, कारण ती किंचित चिडलेली होती. ती चिडूनच म्हणाली की चेंडूवालानं अगदी स्पष्टपणे सांगितलंय ना की ते औषध पोटात जाताच हार्ट अटॅकची लक्षणं निर्माण होऊन माणूस तात्काळ मरतो. शिवाय पोस्टमॉर्टेममध्ये त्या औषधाची कुठली निशाणी नाही सापडत. आता इतकं चेंडूवालानं सांगितल्यानंतरही पुन्हा पुन्हा शंका काढण्याबद्दल ती फोनवर असलेल्या त्या माणसावर चिडली होती. तिचं बोलणं संपलं ना तेव्हा मी पडदिशी बाजूला झालो. एका भिंतीच्या आड लपून बसलो. तिने आपली पर्स पलंगावर टाकली आणि ती बाथरूमला गेली. ती आत जाताच मी चट्टदिशी पुढे झालो. तिची पर्स उघडून बघितली. आत एक छोटीशी कुपी होती. फोनवरून ती म्हणत असलेलं औषध हेच असावं याची मला खात्री पडली. ते अगदी पाण्यासारखं दिसत होतं. नेहमी होणाऱ्या सर्दीसाठी मी होमिओपॅथिक औषधं घेत असतो हे माहिती आहे ना तुम्हाला. मग मी माझ्या खिशातनं माझी ती होमिओपॅथी औषधाची बाटली काढली. त्यातल्या साबुदाण्याच्या गोळ्या पॅन्टच्या खिशात टाकून दिल्या. बाटली रिकामी केली आणि मग तिच्या पर्समधल्या कुपीतलं सगळं औषध ओतून घेतलं. किचनमधल्या नळाचं पाणी त्या कुपीत भरून ठेवलं आणि कुपी पुन्हा तिच्या पर्समध्ये ठेवून दिली. पर्स जशीच्या तशी ठेवली. मी तिथनं निघून गेलो. रमण बाबूरावाचं बोलणं ऐकत होता, मात्र त्याला कसलाच संदर्भ लागत नव्हता. म्हणजे बाबूराव वारंवार ती ती असं म्हणून ज्या बाईचा उल्लेख करत होता ती कोण होती? ती बाई फोनवरनं कोणाशी बोलत होती? कुणाला मारण्यासाठी त्यांनी हे औषध चेंडूवालाकडनं आणलं होतं? मुख्य म्हणजे असली महाभयंकर औषधं देणारा हा चेंडूवाला कोण? पण मग तिच्या घरापर्यंत कसा काय पोचलास तू? समोरच्या माणसानं प्रश्न विचारला. त्यात बाबूरावाबद्दल कौतुक होतं. त्यात काय अवघड आहे? बाबूरावाच्या स्वरात अभिमान होता. आमचे शेठ नेहमी तिच्या घरी जायचे. त्यांचा एकदा पाठलाग करून मी तिचं घर बघून ठेवलं होतं. त्या दिवशी मी खरं तर तिला ठार मारायलाच गेलो होतो तिच्या घरी, पण तिचं फोनवरचं बोलणं ऐकलं आणि मी आपला प्लॅन बदलून टाकला. बाबूरावाचं हे बोलणं ऐकलं आणि रमण उभ्या उभ्या ताठ झाला. समोरच्या लोकांच्या इंटरेस्टिंग पण भयंकर गोष्टी त्रयस्थांच्या म्हणून ऐकाव्यात आणि शेवटी ते सगळं भयंकर बोलणं आपल्याबद्दल सुरू आहे हे समजल्यानंतर माणूस जसा हादरेल तसा रमण हादरला. बाबूराव ज्या बाईचा ती बाई म्हणून उल्लेख करत होता ती दुसरी तिसरी कोणी नाही तर मायाच आहे हे बाबूरावाच्या बोलण्यातनं स्पष्ट झालं होतं. बाबूराव आणि हा दुसरा माणूस दोघांनी मिळून मायाला ठार करण्याचा प्लॅन आखलाय हे सुद्धा रमणच्या ध्यानात आलं. बाबूरावाच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता, पण प्रत्यक्ष बाबूरावाला बोलताना त्यांनी स्वतःच्या कानाने ऐकलं होतं तेव्हा त्याला ते कितीही अविश्वसनीय असलं तरी मान्य करावंच लागत होतं.
नकळतपणे त्याचा हात शर्टाच्या खिशाकडे गेला. खिशातनं मोबाईल काढून त्यांनी घाईघाईनं जेकबला फोन लावला. रिंग जात असताना तो बाबूराववर लक्ष ठेवून होता. एकदम साधासुधा वाटणारा बाबूराव इतका खुनशी असेल असं वाटतच नव्हतं त्याला. जो मायाचा खून करण्याचं ठरवू शकतो तो त्याचं पितळ उघडं पडलं तर आपल्यालाही मारायला मागे पुढे पाहणार नाही याची रमणला खात्री पटली होती. अरे उचल की जेकब, फोन उचल. धडधडत्या छातीनं रमण पलीकडे वाजणारी रिंग ऐकत होता. त्याला घाम फुटला होता. शेवटी जेकबनं फोन उचलला. हे बघ जेकब, एक शब्दही विचारू नकोस. तू आत्ता कुठे आहेस? हिरवीन चौकात आहे मी. म्हणजे जवळ आहेस? ताबडतोब हाईड अँड सीपमध्ये ये, मी वाट बघतो. 5 मिनिटात पोचतो रे. अशा प्रसंगी फालतू प्रश्न विचारायचे नसतात हे जेकबच्या अंगवळणी पडलं होतं. त्याच्या मागे काहीतरी तसंच कारण असल्याशिवाय रमण इतक्या तातडीनं बोलवणार नाही हे ओळखून होता जेकब. मोजून 5व्या मिनिटाला जेकब धावत आत शिरला. इकडे तिकडे रमणला शोधत असताना एका केबिन शेजारी उभा असलेला रमण त्याला दिसला. जेकब त्याला आवाज देणार तेवढ्यात रमणनं ओठांवर बोट ठेवून त्याला गप्प राहण्याचा इशारा केला. जेकबच्या आयुष्यात रोजच अशा रहस्यमय आणि थरारक घटना घडायच्या, त्यामुळे त्याच्या लगेच लक्षात आलं. जेकब रमणजवळ आला. रमणनं दबक्या आवाजात त्याला थोडक्यात सगळं सांगितलं. जेकबनं शांततेत ऐकून घेतलं. तो दुसरा माणूस कोण आहे पण? जेकबनं विचारलं. तेच माहिती नाही ना, ह्या अगोदर कधी बघितलं नाही त्याला. ठीक आहे, उचलू आपण दोघांना, जेकब म्हणाला आणि रमणच्या उत्तराची वाट न बघता त्यांनी सरळ आपल्या पॅन्टच्या खिशातनं आपलं आवडतं जर्मन बनावटीचं पिस्तूल काढलं. मग केबिनचा पडदा बाजूला सरकवून तो केबिनमध्ये शिरला. शांत राहायचा, ओरडायचं नाही. पिस्तूल बाबूराववर रोखून धरत जेकब हलक्या आवाजात ओरडला. त्याला इथे तमाशा नको होता. अचानक जेकब आत शिरलेला बघता दोघंही हडबडले. तेवढ्यात रमण आत शिरला. अरे शेठ, तुम्ही इथे? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे बाबूराव. मला दारूचे दुष्परिणाम सांगणारा बाबूराव स्वतः कधीपासून दारू प्यायला लागला? मी दारू प्यायला आलो नव्हतो. काव, खरंच सांगतोय. बघा ना, आमच्यासमोर ड्रिंक आहे का? बाबूरावनं आपल्या टेबलाकडे बोर्ड दाखवलं. त्या दुसऱ्या माणसानं इमान डोलवली. तो घाबरलेला दिसत होता. अरे काय लावलं रमणे? इथे बाबूरावला दारू पिण्याबद्दल जाब विचारायला आलाय का तू? जेकबच्या ओरडण्यानं रमण भानावर आला. आईला खरंच की बाबूराव मायाबद्दल आणि कोणाच्या तरी खुनाच्या प्लॅनबद्दल बोलत होता. त्यासाठी आपण आज शिरलोय. पण ह्या बाबूरावनं विषय वलतीकडेच नेला. चला दोघं उठा शांतपणे. आमच्या पुढे चालत बाहेर पडायचं. काही गडबड केली ना सगळ्यांसमोर गोळी घालायला मागे पुढे पडणार नाही मी. जेकबनं पिस्तुलाची नळी बाबूरावच्या बरगड्यात गुप्पसली. बाबूरावनं त्या दुसऱ्या माणसाकडे बघितलं. तो शांतपणे उठला. त्याच्या मागोमाग दुसरा माणूस उठला. दोघांना जेकबनं केबिनच्या बाहेर ढकललं. तसे धडपडत दोघं बाहेर आले. जेकब त्या दोघांच्या मागे चालत होता. त्या दोघांनी कसलीच ऑर्डर केली नव्हती, तेव्हा बिलाचा प्रश्न नव्हता. सगळे बाहेर पडले तेव्हा जेकबच्या हालचालींमध्ये मोकळेपणा आला. त्यानं धक्काबुक्की करत दोघांना आपल्या कारमध्ये कोंबलं. रमण, तू माझ्या मागणं ये. ड्रायव्हिंग सीटवर बस, जेकब म्हणाला. कार सुरू करून त्यानं एक सफाईदार वळण घेऊन कार वळवली आणि सुसाट वेगानं सोडली. रमणही आपल्या कारमध्ये बसला. जेकबच्या कारमागे आपली कार नेत असताना त्याला हाच प्रश्न पडला होता की यातून निष्पन्न काय होणार आहे. जेकबच्या फ्लॅटमध्ये सगळे बसले होते. 2 खुर्च्यांवर जेकब आणि रमण बसले होते. समोरच्या पलंगावर बाबूराव आणि तो दुसरा इसम बसले होते. खोलीच्या कडेनं जेकबची माणसं उभी होती. बहुतेकांच्या हातात शस्त्र होतं. ज्यांच्या हातात नव्हतं त्यांच्या खिशात शस्त्र नक्की होतं. तिला बोलवा, जेकबनं हुकूम सोडला. तसा एक पंटर दुसऱ्या खोलीत गेला. 2च मिनिटांमध्ये मायाला पुढे घालून तो परत आला. धडपडत माया खोलीत आली. तिला बघताच बाबूरावचा आणि त्याच्यासोबतच्या माणसाचा चेहरा चमकला. दोघांनीही एकमेकांकडे चमकून बघितलं. धडपडत आत शिरलेल्या मायानं मान वर केली. तिचं लक्ष पलंगाकडे गेलं. बाबूरावासोबत बसलेल्या माणसाकडे नजर जाताच ती दचकली आणि ओरडली. अरे नंदू, तू इथे काय करतोयस? अच्छा, बाबूराव बरोबरचा हा अनोळखी माणूस म्हणजे नंदू आहे. नंदू, मायाचा नवरा, फडतूस नोकरीवाला. माझ्याकडे कधीच त्यांनी लक्ष दिलं नाही असं मायानं सगळ्यांना ज्याच्याबद्दल सांगितलं होतं तोच हा नंदू. पण हा बाबूरावाच्या बरोबर कसा काय?
मायाला पडलेला प्रश्न जेकब आणि रमणलाही पडला, पण आता सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार होताच. माया, तू चेंडूवालाकडनं ते औषध आणलं होतंस याला बाबूराव साक्षीदार आहे. हो ना बाबूराव? हो, मी स्वतः हिच्या तोंडून ऐकलंय, मी साक्ष दिली, आता मला माफ करा की. काय म्हणायचंय तुला या विषयावर माया? का अजूनही त्या बाबतीत कानावर हात ठेवणार आहेस तू? माया काही बोलली नाही. जेकबनं थोडा वेळ वाट बघितली, मग तो बाबूरावकडे बघत म्हणाला, बाबूराव, तू मायाच्या पर्समधल्या औषधाचं काय केलंस ते जरा सांग की या मायाला. जेकबच्या त्या बोलण्यानं माया एकदम चमकली. तिने अगोदर जेकबकडे आणि मग बाबूरावकडे बघितलं. मी तिच्या पर्समधलं ते औषध काढून घेतलं आणि त्यात औषधाच्या जागी साधं पाणी भरून ठेवलं. बाबूरावच्या त्या बोलण्यानं माया हादरली. काय? तू त्या कुपीत पाणी भरून ठेवलं होतंस? हो. आता माया, स्वतः तू कबूल केलंस की. काय म्हणायचंय तुला या बाबतीत? जेकबनं विचारलं. रमण सकट सगळे तिच्याकडे उत्सुकतेनं बघायला लागले. माया एकदम खचल्यासारखी दिसत होती. तिचा चेहरा उतरला होता. आपलं पितळ उघडं पडलंय हे ध्यानात येताच ती निराश झाली. तिच्या शरीरातलं त्राण गेलं. ती खालीच बसली मटकन. नितीनला बोलवा, मी सगळं सांगते. खोल गेलेल्या आवाजात ती म्हणाली. तशी जेकबनं आपल्या एका माणसाला खूण केली. तो इशारा ध्यानात येताच आणखी एका पंटरसोबत जेकबचा तो माणूस नितीनला आणायला बाहेर निघून गेला. माया तर बोलेलच आता. बघ रमण, मी म्हटलं नव्हतं यात नीती नाही म्हणून. रमणनं मान डोलावली. हे सगळं ऐकून आणि बघून तो चक्रावला होता. माया या सगळ्या प्रकरणात हे बघून ती अतिशय पाताळ यंत्री आणि घातकी बाई आहे याबद्दल कुठलाही संदेह त्याच्या मनात राहिला नव्हता. नितीनबद्दल ऐकून मात्र त्याला धक्का बसला होता. कितीही झालं तरी आपला मामे भाऊ आहे तो. आपल्याच भावाविरुद्ध इतक्या टोकाला कसा काय गेला? काय केलं नाही आपण त्याच्यासाठी? त्याचं भलं व्हावं ही इच्छा होती. त्याच्यासाठी आपण पैसा खर्च केला, आपला वेळ दिला त्याला, आपला शब्द खर्च केला. आता सुनीलाच्या आग्रहामुळे ती फ्रँचायझी नितीनकडनं काढून घ्यावी लागली. यात आपला काय दोष आहे? आपला संसार सुरळीत चालावा यासाठी कुठल्याही नवऱ्याला बायकोच्या हट्टापुढे हात टेकावे लागतात, तसे आपण टेकले. बाबूराव, तुझी काय भानगड आहे रे बाबा? जेकबनं आपले भेदक डोळे बाबूरावावर रोखत विचारलं. त्याच्या नजरेतल्या अंगारानं बाबूराव गर्भगळीत झाला. नाही, भानगड बिनगड काही नाही साहेब. या नंदू साहेबांनी मला भरीला टाकलं. बाबूरावनं अचानक अबाउट टर्न करत आपल्यावर सगळं ढकलून दिलं हे बघून नंदू गडबडला. बावरलेल्या चेहऱ्यानं तो बाबूरावकडे बघत राहिला. काय बे नंदू, तू स्वतःहून बोलतो का माझ्या पद्धतीनं बोलतं करू तुला? नाही नाही, नको. मी सांगतो, सगळं सांगतो. मी मायाला एकदा आमच्या कंपनीत ती तिच्या वडिलांना भेटायला आली होती तेव्हा बघितलं आणि तिच्या प्रेमात पडलो मी. आवडली मला ती खूप. तिच्या सौंदर्याने वेडा झालो होतो. लग्न करीन तर हिच्याशी, नाही तर आजन्म ब्रह्मचारी राहीन अशी प्रतिज्ञा केली. तिच्याबद्दल चौकशी केली तेव्हा ती आपल्या कंपनीतल्या माणसाची मुलगी आहे हे मला कळालं. तिच्या वडिलांना दारूचं जबरदस्त व्यसन आहे आणि त्यापायी ते कफल्लक झालेत. हे जेव्हा मला समजलं ना तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण अशा माणसांना फशी पाडणं सोपं असतं. मग मी तिचे वडील कुठल्या गुत्त्यात जातात ते शोधून काढलं. त्यांच्याशी घसट वाढवायचा विचार होता माझा, पण त्याची गरज पडलीच नाही. पहिल्याच दिवशी मी त्यांना गुत्त्यावर निराश अवस्थेत पाहिलं. दारू पिण्यासाठी त्यांच्याजवळ एक पै नाही हे ताडलं. मग ही संधी कशी सोडणार मी? स्वतःच्या पैशांनी भरपूर दारू पाजली त्यांना. मग हळूच त्यांच्याकडे मायाशी लग्न करायचा विषय काढला. मग माझ्या अंदाजाप्रमाणे म्हातारा लगेच तयार झाला. माझ्याशी मायाचं लग्न झालं तर आपला दारूचा प्रश्न कायमचा मिटेल अशी आशा वाटली त्यांना. मी सुद्धा ती आशा खरीच आहे असं माझ्या बोलण्यातनं दाखवून दिलं. माझं लग खरं जोरात होतं. प्रचंड खुश झालेल्या मायाच्या वडिलांनी मला लगेच स्वतःच्या घरी नेलं. माझी ओळख तिच्या आईशी करून दिली आणि मी मायाशी लग्न करायला उत्सुक आहे हे सुद्धा सांगून टाकलं. ती माऊली बिचारी काळजीत होती की घरात वयात लग्नाला आलेली पोर आहे, नवरा असा दारुडा, दारूपायी घरात सामान नाही शिल्लक ठेवलेलं. आता पोरीचं लग्न कसं होणार या चिंतेत ती झुरत होती. माझ्या रूपानं दैव तिच्या दारी चालत आल्यासारखं वाटलं तिला. क्षणाचाही विलंब न करता तिनेही होकार देऊन टाकला. मायाचा प्रश्नच नव्हता. झालं आमचं लग्न धूमधडाक्यात. लग्नाचा सगळा खर्च मीच केला बरं का. लग्नानंतरचे काही दिवस गेले आनंदात. मायाला दिवस गेले तेव्हा तिच्या डिलिव्हरीसाठी तिचे आईवडील आमच्याकडे आले.
डिलिव्हरी आटोपल्यानंतर काही दिवसांनी तिची आई गेली परत, पण तिचे वडील आमच्याकडे कायमचे राहिले. त्याचाही काही प्रॉब्लेम नसता मला, कारण मायावर प्रेम होतं माझं. मी तिच्यासाठी तिच्या दारुडा बापाला सहन करायला तयार होतो, पण त्यांचं व्यसन दिवसेंदिवस वाढत गेलो. त्यांना पूर्वी देशी आणि हातभट्टीवर भागायचं, पण आता इंग्लिश दारूशिवाय चालेन असं झालं. मग तो तितका खर्च मला झेपण्यासारखा नव्हता. मग माझ्याशी त्यांची रोज भांडणं सुरू झाली. त्या रागातून ते कंपनीत माझ्याविषयी काही वेळ बोलायला लागले. मग थोड्या दिवसात ते इतकं विकोपाला गेलं की मला कंपनीत काम करणं मुश्किल झालं. घरी गेलं की तिच्या बापाचं तोंड बघावं लागतं, म्हणून मी रात्री घरी उशिरा परतायला लागलो. त्यावरून मग मायाशी वाद व्हायला लागले. एकदा तर तिच्या वडिलांनी माझ्यावर हात सुद्धा उचलला. शेवटी कंटाळून मी कंपनी सोडून दिली, दुसऱ्या गावाला नोकरी पकडली. अधूनमधून घरी यायचो, घर खर्चापुरते पैसे द्यायचो मायाला. आमच्यात दुरावा निर्माण झाला, वाढत गेला. पुढे पुढे तर मी घरी जायचंच बंद करून टाकलं. फक्त दर महिन्याला पैसे पाठवायचो. पुढे मग मायाचं वागणं सैल आहे, माझ्या माघारी ती वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध ठेवते, हे जेव्हा माझ्या कानावर आलं तेव्हा मी पैसे पाठवणं सुद्धा बंद करून टाकलं. मग माझ्याशी तिच्याशी संबंधच राहिला नाही. मायाला तेच हवं होतं. आधीपासून भ्रमरवृत्तीची होती ती. मौज मजा, शान शौक याची आवड होती तिला. पण पुढे पुढे तिची प्रकरणं वाढत गेली. ह्या रमणनं तिला कीप म्हणून ठेवलं हे सुद्धा मला कळलं. नंतर रमणला सोडून ती आजकाल जेकब नावाच्या भाईबरोबर असते हे सुद्धा माझ्या कानावर आलं आणि माझं माथंच अटकलं. एक तर तिला इतर कोणाबरोबर संबंध ठेवताना बघणं हेच मला सहन होत नव्हतं, पण असह्य झालं हो नंतर मला ते. बोलता बोलता नंदू थांबला. ओठांना कोरड पडली असावी त्याच्या. तो थांबलेला बघून बाबूराव बोलायला लागला. नंदू फार पूर्वी आमच्या वाड्यात राहायचा. एका मोठ्या वाड्यात लहानपणी आम्ही सगळे भाडे करू म्हणून राहायचो. तेव्हापासूनची आमची घनिष्ठ मैत्री. मी रमण शेठच्या दुकानात काम करतो हे नंदूला माझ्याकडनंच कळलं. तेव्हा त्याच्या डोक्यात मायाचा काटा काढायचा विचार आला. तो माझ्याशी बोलला. मग आमच्या मैत्री खातर मी मायाचा खून करायचं कबूल केलं. नाहीतरी मलाही मायाचा राग आला होता ना. अहो, रमण शेठच्या बायकोबद्दल मला खूप आदर होता. मायाच्या नादी लागून शेठ त्यांच्या बायकोकडे दुर्लक्ष करतायत हे बघून माया मरायच्या लायकीची आहे असं मला ठाम वाटत होतं. मग मी कसं मारायचं मायाला हे ठरवायला लागलो, पण मला सुचत नव्हतं काही. माया मेल्यानंतर तिच्या खुनाच्या आरोपाखाली आपण तुरुंगात जाणार नाही असा काहीतरी मार्ग पाहिजे होता. रात्रंदिवस विचार करत होतो. इकडे माया सारखी रमण शेठला भेटायला दुकानात यायची. तिला बघितलं की माझ्या मस्तकात तिडीक उठायची. मालकीणबाईंचा चेहरा याच्या डोळ्यासमोर. आणि ती माया आली की मला शेठ वसुलीच्या नावाखाली बाहेर पाठवायचे आणि इकडे नंदू मला सारखा फोन करून मायाचं काय केलं हे विचारत राहायचा. शेवटी वैतागलो. मायाच्या घरात रात्री घुसून ती झोपलेली असताना तिला चाकूनं भोसकून टाकायचं असं ठरवलं मी. काय पुढे होईल ते होईल. पण मला तिचं घर नव्हतं ना माहिती. नंदूला विचारलं, त्यांनी एक पत्ता दिला. तिथे मी चौकशी केली तर मायानं ते घर कधीच सोडलं होतं. मग तिचं घर शोधण्यासाठी एकदा शेठ मायाच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या मागे मागे जाऊन तिचं घर शोधून ठेवलं. एका रात्री मनाचा हिया केला. दुकानातला चाकू आधीच घेऊन ठेवला होता. तो घेतला. मायाच्या घरी पोचलो. लपून आत बघितलं तर ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. तिच्या बोलण्यात चेंडूवालाचा आणि त्याच्याकडून औषध घेतल्याचा उल्लेख आला. हे औषध एखाद्याला दिल्यानंतर तो माणूस लगेच हार्ट अटॅक येऊन मरतो आणि नंतर त्या औषधाचा पत्तासुद्धा मारणाऱ्याच्या शरीरात सापडत नाही असं माया फोनवर कुणाला तरी सांगत होती. तिचं बोलणं ऐकताच माझ्या मनात मायासाठी तेच औषध वापरायची कल्पना आली. माझ्या नशिबानं ते औषध चुकून मायाच्या पर्समध्ये होतं हे तिच्या फोनवरच्या बोलण्यातनं कळलं. मग तिच्या पर्समधलं औषध पळवू असं ठरवलं. मी तिथनं जाणार तेवढ्यात मायानं पर्स तिथे टाकली आणि बाथरूममध्ये गेली. मग मी नाही संधी सोडली, लगेच घुसलो आत. पलंगावर पडलेली तिची पर्स उचलली. ती उचकटली तेव्हा मला त्यात एक छोटीशी कुपी सापडली. माया म्हणत होती ते औषध हेच असावं हे माझ्या लगेच लक्षात आलं. त्या औषधाचा पाण्यासारखा रंग बघून मी कुपी पळवण्याऐवजी त्यातलं औषध काढून घ्यायचं आणि त्या जागी पाणी भरून ठेवायचं असं ठरवून टाकलं, म्हणजे मायाला संशय आला नसता. मला आहे सर्दीचा त्रास म्हणून मी होमिओपॅथी औषध घेत असतो. त्याची एक छोटी बाटली माझ्या खिशात होती. मी त्यातल्या साबुदाण्याच्या गोळ्या खिशात टाकल्या, बाटली रिकामी केली. मग कुपीतलं औषध माझ्या बाटलीत ओतून घेतलं आणि कुपीत पाणी भरून ठेवलं. कुपी परत पर्समध्ये टाकून दिली. इतक्यात आवाज आला म्हणून मी बाहेर पळून गेलो.
पण नंतर मला मायाला औषध पाजायची संधीच नाही मिळाली. रात्री परत जाऊन तिच्या तोंडात मी जबरदस्तीनं ते औषध ओतणार होतो, पण माया त्या रात्री घरी थांबलीच नाही, गेली असेल एखाद्या याराकडे. बाबूराव बोलायचा थांबला तेव्हा सगळे त्याचं बोलणं ऐकून अवाक झाले होते. बाबूराव इतका भयंकर विचार करेल आणि नुसता विचार करून थांबणार नाही, तर त्याप्रमाणे पावलं सुद्धा उचलेल याची कल्पना रमणच्या मनात कधी आली नव्हती. एक साधा भोळा संसारी माणूस म्हणून बाबूरावकडे बघत आला होता तो. पण कोणाचं काही सांगता येत नसतं, हेच खरं. बाबूरावचं बोलणं ऐकून माया हबकून गेली होती. आपण एकीकडे सुनीलाच्या खुनाचा कट रचत असताना नंदू आणि बाबूराव आपल्या मारणाची तयारी करत होते, हे ऐकून शॉक बसला होता तिला. आपला बाहेरख्यालीपणा नंदूच्या इतका जिव्हारी लागला असेल हे मनातही नव्हतं तिच्या आलेलं. इतक्यात मागाशी बाहेर गेलेली जेकबची 2 माणसं नितीनला घेऊन आली. येतानाच नितीनला सगळं माहीत झालं असावं, कारण त्या ठिकाणी मायाला बघून त्याला आश्चर्यच नाही वाटलं. उलट आल्या आल्या त्यांनी रमणच्या पायाशी लोळण घेतली. ओक्साबोक्शी रडत तो रमणची विनवणी करायला लागला. रमण, मला माफ कर. या मायाच्या नादाला लागलो मी, सुनीला वहिनीला मारून टाकलं, क्षमा कर. आणि मग अचानक तो उठला, मायाकडे वळला. त्यांनी एकदम मायावर झेप घेतली, तिचा गळा पकडून ओरडायला लागला, हे सगळं ह्या चांडळणीमुळे घडलं. हिनी माझ्या मनात सुनीला वहिनीला ठार करायचा विचार घातला, हिनी मला भरीला घातलं. माया भांबावून गेली होती. तिने नितीनचे हात धरून त्याला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण नितीनने तिचा गळा खूप घट्ट पकडून धरला होता. शेवटी जेकबचा एक माणूस पुढे झाला. त्याने नितीनला खेचून मायापासून दूर केलं. नितीन, तुला खरंच आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असेल तर तू आम्हाला सगळं खरं खरं सांग. रमण म्हणाला, पण अजूनही त्याला नितीनच्या वागण्यावर विश्वास बसत नव्हता. नितीननी त्याच्याकडे बघितलं, आपले डोळे पुसले, खिशातनं रुमाल काढला, प्यायला पाणी मागितलं. जेकबच्या एका माणसाला त्यांना पाण्याची बॉटल आणून दिली. नितीननं बॉटल तोंडाला लावली आणि गटागटा त्यातलं पाणी प्यायला. किंचित बरं वाटल्यानंतर घासा खाकरून तो बोलायला सुरुवात करणार, तोच माया मध्येच म्हणाली, थांब नितीन, थांब. यांना सगळं ऐकायची इतकी हौसच आहे, तर मीच सुरुवात करते, म्हणजे निदान यांना सगळं सुसंगत तरी समजेल. नाही तर बसतील पुन्हा आपलं डोकं खात. मायाचं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसला. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे कुठलेही भाव नव्हते. आपलं काही चुकलंय असं तिला वाटत असल्याचं कुठलंही चिन्ह तिच्या चेहऱ्यावर नव्हतं. आपण पकडले गेलो हे दुःखही तिला नव्हतं. वेगळ्याच मातीची बनलेली होती माया. आणि मग मायानं बोलायला सुरुवात केली.